जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की श्रावण महिना हा महादेवाचा अत्यंत प्रिय महिना आहे। या महिन्यात सोमवार हा विशेष शुभ मानला जातो, पण श्रावणातील शेवटचा सोमवार तर अधिकच महत्त्वाचा असतो। आज आपण जाणून घेणार आहोत, शेवटच्या सोमवारी खास का मानले जाते, या दिवशी संध्याकाळी कोणते 5 दिव्य उपाय करावेत आणि या उपायांमुळे आपल्या जीवनात कोणते सकारात्मक बदल घडतात। चला तर मग भक्तिभावाने सुरुवात करूया। हर हर महादेव। पुराणकथेनुसार समुद्र मंथनातून हळाहळ नावाचा विष बाहेर आला। हे विष संपूर्ण जगाला भस्म करून टाकणार होते। तेव्हा भगवान शंकरांनी हे विष आपल्या कंठात धारण केले। विषामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि ते नीलकंठेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले। त्या घटनेनंतर देव दानवांनी त्यांना शांत ठेवण्यासाठी गंगाजल व बेलपत्र अर्पण केले। म्हणूनच श्रावण महिन्यात व विशेषतः सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात। शेवटचा सोमवार म्हणजे आपल्या भक्तीचा शेवटचा टप्पा, जो भक्त पूर्ण श्रद्धेने हा दिवस पाळतो त्याच्यावर भगवान शंकर प्रसन्न होतात असे शिवपुराणात नमूद आहे। शेवटच्या सोमवारी करायचे 5 दिव्य उपाय। उपाय 1, 5 दिव्यांचा उपाय। संध्याकाळी सूर्यास्तानंतर शुद्ध स्थळी किंवा घरातील देवघरात 5 दिवे प्रज्वलित करा। प्रत्येक दिव्यात तूप किंवा शुद्ध तेल वापरा। हे दिवे एका थाळीत ठेवा, मध्ये कुंकवाने स्वस्तिक काढा आणि भोलेनाथाचे नामस्मरण करा। यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते, घरात पैशाची कमतरता दूर होते आणि दारिद्र्य नष्ट होते। उपाय 2, बेलपात्र व जलाभिषेक। तांब्याच्या किंवा पितळाच्या लोट्यात गंगाजल, दूध व थोडे मध घालून शिवलिंगावर अर्पण करा। त्यावर 5 ताजे बेलपत्र ठेवा। मंत्र उच्चार करा, नमः शिवाय। हा मंत्र 11, 21 किंवा 108 वेळा म्हणा। यामुळे रोग, शोक आणि क्लेश दूर होतात। उपाय 3, कुटुंब एकत्र बसून जप। संध्याकाळी घरातील सर्वांनी मिळून दीपज्योती समोर बसा। नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा एकत्रित 108 वेळा जप करा। घरात प्रेम, एकोपा व शांतता वाढते। वाद, तणाव व नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते। उपाय 4, गरजूंना दान। आजच्या दिवशी एखाद्या गरीब, वृद्ध किंवा साधुसंतांना अन्न, वस्त्र किंवा पैशाचे दान द्या। शक्य असल्यास एखाद्या मंदिरात पाणी व प्रसाद वाटप करा। यामुळे पापांचे क्षालन होते, पुण्याची वाढ होते आणि भगवान शंकर अत्यंत प्रसन्न होतात। उपाय 5, विशेष रात्रीचा मंत्रजप। रात्री झोपण्यापूर्वी उशाजवळ शुद्ध पाण्याचा एक तांब्या ठेवा। त्र्यंबक यजामहे हा महामृत्युंजय मंत्र किमान 21 वेळा म्हणा। सकाळी हे पाणी तुलसीला किंवा पिंपळाला अर्पण करा। यामुळे आयुष्य वाढते, वाईट स्वप्ने दूर होतात आणि आरोग्य सुधारते। हे उपाय केल्याने भगवान शंकर व माता पार्वतीची कृपा लाभते। घरातील दारिद्र्य नष्ट होते, पैशाची आवक सुरू होते व आर्थिक स्थैर्य येते। मानसिक ताणतणाव कमी होतो, मनाला शांती लाभते। कुटुंबात ऐक्य व सौहार्द टिकते। मित्रांनो, आज आपण श्रावणातील शेवटच्या सोमवारी करायचे हे 5 दिव्य उपाय पाहिले। श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि साधनेचा महिना। पण लक्षात ठेवा, खरी भक्ती ही फक्त विधीपुरती मर्यादित नसते, तर ती आपल्या मनातील श्रद्धा, आपले चांगले कर्म आणि आपण दाखवलेली दया करुणा यातून प्रकट होते। भगवान शंकर अत्यंत करुणामय आहेत। ते म्हणतात, मी दगडात, मूर्तीत, मंत्रात नाही, तर जिथे भक्ती आहे तिथे मी आपोआप प्रकट होतो। म्हणून आज सांगितलेले उपाय जर तुम्ही फक्त विधी म्हणून न करता श्रद्धा आणि भक्तिभावाने केले, तर निश्चितच त्याचे फळ तुम्हाला मिळेल। घरातील दारिद्र्य नष्ट होईल, पैशाची आवक सुरू होईल, मनाला शांती लाभेल आणि जीवन अधिक समृद्ध व आनंदी बनेल। लक्षात ठेवा, प्रत्येक सोमवारी देवाला फक्त फुले, बेलपत्र, दिवा इतकेच अर्पण न करता आपल्या मनातील अहंकार, मत्सर, राग हे सुद्धा अर्पण करा। हेच खरे भगवान शंकराचे पूजन आहे। म्हणूनच आजच्या या पवित्र श्रावण सोमवारी सर्वांनी भक्तिभावाने भगवान शंकराच्या चरणी नतमस्तक होऊया आणि प्रार्थना करूया। ओम त्र्यंबक यजामहे सुगंधिय पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान् मृत्युमुक्षीय मामृतात। जय जय स्वामी समर्थ। हर हर महादेव। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर इतर भक्तांपर्यंत जरूर शेअर करा। पुन्हा भेटूया एका नव्या भक्तिमय विषयासह। तोपर्यंत नमस्कार।